मित्र हो, राहुल गांधी यांचा छात्रों की गूंज हा कार्यक्रम काल पुण्यामध्ये झाला आणि तरुण पिढी ही भाजपावर किती पिथरलेली आहे याचं अगदी ठळक प्रदर्शन उभ्या देशानं पाहिलं. पहिला झटका तर जंतर मंतरवर बसलेलाच आहे आणि त्यानंतर आता छात्रों की गूंज, तरुणाईचा हा आवाज दिल्लीच्या तख्ताला हादरे देणारा नक्की आहे. पुण्यातल्या कार्यक्रमामध्ये भर व्यासपीठावरून तरुण मुली भाजपाबद्दल काय काय बोलत होत्या तुम्ही ऐकलं असेल मित्रांनो. म्हणजे बघा, बेटी बचाओ बेटी पढाओ असं सांगणाऱ्यांच्याच विरोधामध्ये देशातल्या या लेकी बोलत होत्या, त्यांच्या व्यथा मांडत होत्या. राहुल गांधी यांच्या या कार्यक्रमाला प्रचंड प्रतिसाद मिळाला, उदंड प्रतिसाद मिळाला. अलीकडं राहुल गांधी यांना मिळत असलेला हा प्रतिसाद वाढत चाललेला आहे हे सुद्धा आता कुणी नाकारणार नाही. हो, ज्याला पप्पू पप्पू म्हणून हिणवलं त्यांचं आता भाजपाचा घाम काढायला सुरुवात केली आहे. त्याच पप्पून भाजपाला आता या पप्पूची गंभीरपणे दखल घेणं भाग पडू लागलेलं आहे. पुण्यातल्या कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यात बराच राडा झाला. कुणी आणि कशासाठी हा राडा घडवला? राहुल गांधी यांच्या या कार्यक्रमाचा धसका नेमका कुणी घेतलेला होता? बरं, हे काही एवढ्यावर थांबलं नाही. भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी सांगितलं, या कार्यक्रमाला येण्यासाठी प्रत्येक विद्यार्थिनीला 30 ते 35 हजार रुपये दिले गेलेले होते. आता हे भाजपानं सांगावं? भाजपाच्या सभांना गर्दी व्हावी म्हणून काय काय केलं जातं हो? आणि हे काही कोणाला माहित नाही असं तरी आहे का हो? भारतीय जनता पक्षाच्या प्रवक्त्यांनी काही व्हिडिओ सुद्धा सार्वजनिक केले. दोघं जण बोलतायत हे दाखवलं, पण ते नक्की कोण? अरे खरं तर त्यांना समोर आणायला हवं होतं या पत्रकार परिषदेमध्ये, म्हणजे भाजपच्या या आरोपांना पुष्टी मिळाली असती, बळकटी मिळाली असती. असे व्हिडिओ आता आणून उपयोग नाही हो. एआयच्या जमान्यामध्ये असले व्हिडिओ सोडा, अहो थेट पुरावे देऊन टाका ना. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात या आरोपाची पडताळणी नक्की करा, जरूर करावी. अशा पडताळणीसाठी त्यांना कोणी रोखलेलंही नाही. पण भारतीय जनता पक्षानं पैसे देऊन सभेला माणसं आणली, ज्यांना पैसे दिले त्याच लोकांनी त्याची कबुली कॅमेऱ्यावर सुद्धा दिलेली होती. अशा कुठल्याच घटनेची पडताळणी करावी असं त्यावेळी का नाही बरं वाटलं? म्हणजे आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून, ही म्हण इथं अगदी चपलक बसते मित्रांनो. भारतीय जनता पक्ष राहुल गांधी यांना घाबरलेला आहे असं काँग्रेसनं पुन्हा एकदा म्हटलेलं आहे. भारतीय जनता पक्ष राहुल गांधीच्या वाढत्या लोकप्रियतेला घाबरलेले असून त्यांच्या कार्यक्रमाला गालबोट लावण्याचा प्रयत्न करीत आहे. हे आरोप खोटे असून फेक व्हिडिओ तयार करून लोकांना मूर्ख बनवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा प्रतिदावा काँग्रेस नेत्यांनी केलेला आहे. काँग्रेसचे विजय वडेट्टीवार तर म्हणाले, एका मूर्ख प्रवक्त्यानं हा आरोप केलेला आहे. अरे, महाराष्ट्र लुटून खाणाऱ्यांनो थोडी तरी शरम बाळगा. फेक व्हिडिओ करायचे आणि लोकांना मूर्ख बनवायचं. नाना पटोले तर म्हणाले, या सगळ्या प्रकारावरून एकच लक्षात येतं, राहुल गांधी यांना भारतीय जनता पक्ष किती घाबरलेला आहे. त्यामुळं त्यांच्या कार्यक्रमाला गालबोट लावण्याचा हा प्रयत्न आहे, बस एवढंच. बघा, आता हे झालं त्या प्रवक्त्यानं केलेल्या आरोपावर दाव्यावर प्रतिदावा किंवा आरोपाला प्रत्यारोप म्हणूया, सवाल जवाब. पण बघा, प्रशांत जगताप यांनी तर यावेळेला एक वेगळा मुद्दा समोर आणलेला आहे. या प्रशांत जगताप यांनी केलेल्या एका पोस्टमध्ये ते म्हणतात, नीट बघा,
हा आहे भाजपाचा रडीचा डाव, ही आहे घाबरलेली भाजपा. आणि त्यांनी पुणे मेट्रोवरून भाजपाला लक्ष केलं. ज्या मेट्रोचा भाजपाकडून प्रचंड गाजावाजा केला जातो, ज्याच्या प्रत्येक टप्प्याच्या उद्घाटनासाठी स्वतः नरेंद्र मोदींना यावं लागतं, ती पुणे मेट्रो गेल्या 1 तासापासून बरोबर सभास्थळाच्या समोर एकाच ठिकाणी बंद ठेवण्यात आलेली आहे, असं जगताप यांनी म्हटलं. जननायक राहुल गांधी यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची शक्ती पुण्यात एकत्र आलेली आहे. छात्रों की गुंज या कार्यक्रमाच्या प्रचंड यशानं भाजपाच्या सत्तेची खुर्ची हादरलेली आहे. यामुळं बहुधा सत्ताधाऱ्यांचं मानसिक संतुलन बिघडलं आहे, असा दावा सुद्धा या प्रशांत जगताप यांनी केलेला आहे. राहुल गांधी यांचा हा जो कार्यक्रम होता पुण्यातला कालचा, छात्रों की गुंज, या कार्यक्रमाला येण्यासाठी या मेट्रोचा वापर नागरिकांनी करू नये. सभेला पोहोचण्यासाठी नागरिकांना त्रास व्हावा म्हणून सत्ताधारी भाजपनं केलेलं हे कृत्य हास्यास्पद आहे, असा थेट आरोप सुद्धा काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केलेला आहे. मग खरं तर बघा, या आरोपांची सुद्धा पडताळणी व्हायला हवी, पण करणार कोण? आणि समजा ती केली किंवा केल्याचं दाखवलं तरी त्याचा निष्कर्ष काय निघणार आहे? राहुल गांधी यांच्या या कार्यक्रमाला आलेल्या मुली पैसे घेऊन आल्याचा आरोप भाजपाने केला, म्हणजे भारतीय जनता पक्षानं या तरुण मुलींचाही अवमान केला. तरुण पिढी विकली जाते असं म्हणायचंय का यांना? बघा, पैसे देऊन माणसाची गर्दी करता येईल सुद्धा, आणि निवडणुकीच्या वेळेला, सभाच्या वेळेला हे केलंही जातं, पण लोक उठून जाताना आपल्याला दिसतात. पण अशा लोकांमध्ये, पैसे देऊन खरेदी करून विकत आणलेल्या माणसामध्ये माणसं येतील, पण उत्स्फूर्तता कुठून आणणार हो? पुण्याच्या या कार्यक्रमातली मुलींची उत्स्फूर्तता बघा. अशी उत्स्फूर्तता पैशानं कधीही मिळत नसते, कोणालाही मिळत नसते. काय म्हणाल मित्रांनो, तुम्ही जरूर सांगा. आणि जाता जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं, ही एक अपेक्षा तर आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.